आगामी पुणे महापालिका निवडणूक समाजवादी पार्टी पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा करण्यात आली। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मंगळवारी पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जामवंत मनोहर उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अनीस अहमद, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष साधनाताई शिंदे, सरचिटणीस पुणे शहर दत्ता पाकिरे, कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश विनायक लांबे, कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रदेश अशोकराव गायकवाड, पुणे शहर उपाध्यक्ष अनिरुद्ध सूर्यवंशी, पुणे शहर सचिव शहाजहान झारी, जावेद शेख, प्रकाश डोंबाळे, अजिम शेख, इब्राहिम यवतमाळवाले, अजिम शेख यांच्यासह भारत मालुसरे, सलीम बडगेर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। त्यानुसार प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर वाकडेवाडी, प्रभाग क्रमांक 12 छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी हडपसर मतदारसंघ, प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी माळवाडी, प्रभाग क्रमांक 19 कुंडवा खुर्द कौसरबाग पुणे कॉन्टोन्मेंट मतदारसंघ, प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंके विहार खडकवासला मतदारसंघ, प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलर नगर, वडगाव शेरी मतदारसंघ, प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी, प्रभाग क्रमांक 5 कल्याणी नगर वडगाव शेरी, कसबा मतदारसंघ, प्रभाग क्रमांक 23 रैवरपेठ नानापेठ, प्रभाग क्रमांक 22 काचेवाडी डायस्प्लॉट आदी ठिकाणच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली। पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी विकासाभिमुख आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर समाजवादी पार्टी आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। समाजवादी पक्ष या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकतर 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत, त्यामुळे भरपूर कार्यकर्त्यांचा उत्साह सुद्धा आहे, उमेदवारांचाही उत्साह आहे। आणि या निवडणुकीला आम्ही यापूर्वी 2007 मध्ये पुणे महानगरपालिकेत समाजवादी पार्टीनं उमेदवारी उभे केले होते। त्यानंतर आता हा फार मोठा जवळजवळ 19 वर्षानंतर पुन्हा आम्ही प्रामुख्याने काही प्रभाग आम्ही निवडलेले आहेत। 11 प्रभाग आहेत, त्या 11 प्रभागांमध्ये आम्ही उमेदवार आमचे उभे करणार आहोत। त्यात उमेदवार निवडीचे निकष जे ठेवले, जसं माझे सहकारी शहराध्यक्ष आमचे जामवंत मनोहरजींनी सांगितलं की संविधानावर ज्याची निष्ठा असेल, समाजवादी विचारधारेला मानणारा आणि तो जातीभेद किंवा धर्मभेद न करणारा, हे आम्ही त्याच्यात निकष ठेवलेले आहेत। तेच प्रामुख्याने उमेदवार आमचे असतील। अजेंडा शहरात भरपूर प्रश्न आहेत। 4 वर्षापासून तर प्रशासकच होते शहरात, आणि प्रशासक सुद्धा जी सत्ताधारी पक्ष देशात आणि राज्यात आहे त्यांचीच महानगरपालिकेत मागची 5 वर्ष सत्ता होती। तर त्यांना ही सगळी उत्तरं द्यावी लागतील की शहरात जे झालेला भकास, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात शहर वाढतंय, शहरीकरण झालेलं आहे। म्हणजे जवळजवळ मराठवाडा आणि विदर्भातलं असं कुठलंच घर नसेल की ज्या घरातली इथे कुणी ना कुणी खायला कमवायला आलेली नाहीये, पण त्या प्रमाणात रस्ते, पाण्याची सोय, ड्रेनेजची सोय ही झालेली नाहीये। तर हे फार मोठे आणि गंभीर प्रश्न आहेत। याच प्रश्नांवर आम्ही बघा, पोस्ट इलेक्शन नंतरचे जे विषय आहेत, आम्ही भाजप बरोबर तर आम्ही नक्कीच जाणार नाही। तर आम्ही जे संविधानाला मानतील आणि जे धर्मनिरपेक्ष पुरोगामी पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही जाऊ शकतो। नमस्कार, मी जामवंत मनोहर, समाजवादी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष। छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये गोखलेनगर वाकडेवाडी मॉडेल, म्हणजे मी असं सांगतो की छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये 2, हडपसर मतदारसंघामध्ये 2, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये 2, वडगाव शेरी मतदारसंघामध्ये 2, कसबा मतदारसंघामध्ये 2 आणि खडकवासला मतदारसंघामध्ये 1 अशा पद्धतीने आमचे उमेदवार असणार आहेत। 11 मतदारसंघ होतात आणि 44 उमेदवारांची आमची लढवण्याची तयारी आहे। समाजवादी पक्ष 2 नेत्यांना वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरवणार आहे। त्याच्यामध्ये एक अवधेश प्रसाद आहेत, जे अयोध्येचे खासदार आहेत, आणि आमच्या मेंबर पार्लमेंट समाजवादी पक्षाच्या अत्यंत तरुण तडफदार इकरा हसन, ह्या 2च लोकांना आम्ही इथं स्टार प्रचारक म्हणून आणणार आहोत। चांगल्या पुण्याचं खूप पुण्यामध्ये करण्यासारखी कामं आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम आदमी पार्टीनी शाळांवरती केंद्रित एक राजकारण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला। कदाचित इथल्या पुणे शहरातल्या त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली सुद्धा असेल, पण त्याच बेसिसवरती की म्हणजे महानगरपालिकांच्या शाळांचा प्रश्न किंवा इथल्या महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न, या प्रश्नांबद्दल खूप काम करण्याची गरज आहे, आणि त्याच्यासाठी प्रामाणिक माणसं निवडून देण्याची पुणेकरांना गरज वाटते।